पंचांनी सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला असेल तो म्हणजे एक डावखुरा फलंदाज हर्षद, त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे शंतनू. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सूरज, एक अष्टपैलू खेळाडू सूरज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फेकेल सूरज, त्याला सामोरं जाईल तो म्हणजे हर्षद. सामन्याला सुरुवात करायची आहे. हा मात्र काहीसा खराब चेंडूची फेक होते ती म्हणजे सूरज याच्याकडून. अवांतर +1 अशा 2 धावा. या 2 धावेने संघाचं खातं ओपन होतंय. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2. ही लढत 3ऱ्या क्रमांकाच्या साठी असेल. सुरेख असा कटवलेला चेंडू, परंतु जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 4. बिनबाद 4 अशी धावसंख्या. सुरेख फटकेबाजी म्हणता येईल. हर्षद याची एक डावखुरा फलंदाज, ओणी गावाला बिलॉंग करणारा हर्षद. हा सुद्धा कटवलेला चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी पंच स्वस्तिक जांभारकर एका धावेचा इशारा देत आहेत. एका धावेने धावसंख्येत झटकन बदल होते. धावसंख्या होते ती म्हणजे 5. बिनबाद 5 अशी धावसंख्या. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. हर्षद याची 1-1, 2-2 धावा गोळा करून आपल्या संघाचा स्कोर पुढे नेतात ते म्हणजे हर्षद. हा मात्र अवांतर चेंडू. यष्टीरक्षक मात्र पार्थ वनकर आपले कामगिरी चोख बजावतायत. यष्टीरक्षक मात्र चूक करत नाहीये. काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सूरज याची. हा मात्र सुरेख चेंडू, ब्लॉक पद्धत चेंडू होता. हर्षद याला मात्र काही चेंडू समजला नाही. हर्षद याला जखडून ठेवले ते म्हणजे सूरज याने. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. संघाची धावसंख्या असतील. धावसंख्या आहे ती म्हणजे 6. पुढील चेंडू फेकेल सूरज, त्याला सामोरं जाईल तो म्हणजे हर्षद. हा मात्र सुरेख चेंडू. काही न समजल्या चेंडू. धावबाद होतोय तो म्हणजे हर्षद. काही घाई करायची गरज नव्हती. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे संचित डोरलेकर. आत्ताच आपण पाहिलं एक धडाकेबाज फलंदाज संचित आपल्या संघासाठी कशा प्रकारे लढत होता. आता बघूया या सामन्यात 3य क्रमांकासाठी कशा प्रकारे धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे संचित. आमच्या मंडळासाठी काही देणगी आलेत. वृषाली कल्पेश वणकर 100 रुपये आणि वंदना अशोक वेलणकर 100 रुपये. सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला असेल तो म्हणजे संचित. सूरज याला मारा करेल. हा मात्र अवांतर चेंडू. डाव्या अष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच नाशिकात वांगणकर वाईट चेंडूची सांगता करता येते. वाईट चेंडूने धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 7. 1-7 अशी धावसंख्या. सुरेख असा कटवल्या चेंडू 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या झटकन बदलते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11. 1-11 अशी धावसंख्या. काहीसं मागणं षटक म्हणावे लागेल सूरज याचं. सूरज एक अष्टपैलू खेळाडू. हा मात्र सुरेख चेंडू. चेंडू मात्र काही समजला नाही. संचितला जखडून ठेवले ते म्हणजे सूरज याने. एका षटकाखेरीस संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11. बिनबाद 11 अशी धावसंख्या. आता मात्र सूर्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे हर्ष. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे हर्ष. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे हर्ष. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे एक नाव वाजलेला फलंदाज शंतनू. एक फरान ब्रँड अँबॅसिडर दापोळी याचा ब्रँड अँबॅसिडर फरान स्पोर्ट्सचा शंतनू स्ट्राईकला असेल. बघूया. हा मात्र काहीसा खराब असा चेंडू. हलक्या पद्धतीने कटवल्या चेंडू. जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी 9+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 13. 1-13. हा सुद्धा खराब चेंडू. काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल हर्ष याचे. पंच नाशिकेट वांगणकर 9ची सांगता करतात. 9+1 अशा 2 धावा मिळतील. अजूनही एकही चेंडू फेकला नाहीये आणि 4 धावा खर्च केला ते म्हणजे हर्ष याने. हा मात्र शांत पद्धतीने कटवला चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल शरू स्ट्रायकर्स या संघाचं. परंतु एक चोरटी धाव मात्र काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 16. 1-16 अशी धावसंख्या. शंतनू सारखा धडाकेबाज फलंदाज अजूनही मैदानात. बघूया कशा प्रकारे चौकारांचा पाऊस पडतोय आणि आपल्या संघासाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ऑन करून देतो तो म्हणजे शंतनू. हा मात्र सुरेख कटवा चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. काहीसा कमबॅक करतो तो म्हणजे हर्ष. फलंदाजाला ढकलून ठेवलाय. पहिले 2 चेंडू अवांतर फेकले होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते ती म्हणजे 17.
काहीसं कमबॅक करतोय. पुढील चेंडू फेकेल हर्ष, त्याला सामोरं जाईल तो म्हणजे संचित, एक धडाकेबाज फलंदाज. हा मात्र त्या पद्धतीने खेळायचा होता परंतु बॉक्स बाद होतोय तो म्हणजे संचित. आपला विकेट गमावतोय आणि बॅक टू पॅव्हलियन आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे नेहार्ष. नेहार्ष एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो तो म्हणजे नेहार्ष. आता असे स्ट्राईक वर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हा सामना 2च षटकांचा असेल. हे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि खेळाडूंनी याची नोंद घ्यायची. हा सामना 2च षटकाचा असेल. सुरेख पद्धतीचा चेंडू होता, टॅप स्वरूपात मारायचा होता. हा मात्र नाशिकात वांगणकर बॉक्स बाद म्हणून घोषित करतायत आणि गडी गमवावा लागतोय. पंचांनी निर्णय कळवायचा आहे तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. जयगणेश क्रिकेट संघ नवानगर वनकरवाडी पुरस्कृत नवानगर खाडीपट्टा प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या आणि पर्व दुसऱ्यातील हा शेवटचा फायनलचा दिवस असेल आणि ह्या दिवसातील सेमीफायनल जे सामने झाले त्याचे सेमीफायनल मध्ये पराभूत झालेल्या संघांना तृतीय क्रमांकासाठी ह्या लढत होते आणि ही लढत असेल शरू स्ट्रायकर्स वर्सेस अमर स्पोर्ट होनी या संघासमोर. हर्ष याच्यासाठी हॅट्रिकची संधी उपलब्ध झालेली आहे. हर्ष याच्यासाठी बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो म्हणजे आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे श्लोक, एक धडाकेबाज डावखुरा फलंदाज श्लोक. एक हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू होता. धावबाची संधी होती, धावबाची संधी उपलब्ध होते का नाही. पंच आमच्या या सामन्यासाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आलंय ते आलंय निकेतन देवजी कोलतरकर यांच्याकडून. तसंच तृतीय क्रमांक असेल श्रीमती प्रभावती विश्राम वणकर यांच्याकडून. त्याचप्रमाणे मालिकावीर चषक कुमार मल्हार मोहन वायंगणकर यांच्याकडून. तसेच मालिकेवीर आम्हाला जे नेहमी सहकार्य करत असतात ते म्हणजे आमचे जिगरी यारी ग्रुप यांच्याकडून या मालिकावीरसाठी सायकलचं पारितोषिक असेल. तसेच सामनावीर चषक असेल, प्रत्येक मॅच सामनावीर चषक असेल कैलासवासी हरिचंद्र गोविंद नाटेकर. धावसंख्या ती म्हणजे 17. कैलासवासी हरिचंद्र गोविंद नाटेकर यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू हरिचंद्र नाटेकर यांच्याकडून जातोय मैदानाकडे. दोन षटक संपतायत. धावसंख्या होते 19. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या ती म्हणजे 19 आणि 20 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलं ते म्हणजे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमार विहान नितेश भोसले यांच्याकडून. उगवता तारा असेल कुमार गणंजय नामदेव वणकर यांच्याकडून. तसेच उत्कृष्ट कर्णधार कैलासवासी भिकाजी लक्ष्मण जांभरकर यांच्या स्मरणार्थ श्री सिद्धेश भिकाजी जांभरकर यांच्याकडून. तसेच पर्पल कॅप असेल कुमार स्वराज श्याम वरवटकर यांच्याकडून. ऑरेंज कॅम्प असेल कुमार स्वानंद श्याम वरवटकर यांच्याकडून. तसेच उत्कृष्ट पंच हे जयगणेश क्रिकेट संघाकडून असेल. तसेच उत्कृष्ट समालोचक असेल ज्या आपण यूट्यूब चॅनलच्या द्वारे खारवी कट्टा या यूट्यूब चॅनलच्या द्वारे आपण खारवी समाजाची व्यथा मांडणारे जी ग्रुप होता तो हा ग्रुप कडून उगवता उत्कृष्ट समालोचक हे चषक असेल. जातोय मैदानाकडे. धन्यवाद. 12 चेंडू आणि 20 धावांचं उद्दिष्ट असेल ते म्हणजे शारू स्ट्रायकर्स या संघासमोर काहीशी सुरेख अशी गोलंदाजी केली होती. हर्ष याने हॅट्रिक प्राप्त केली. या सामन्यातील पहिली हॅट्रिक असेल हर्ष याची. आता मात्र स्ट्राईकला असेल तो म्हणजे अभि, एक धडाकेबाज फलंदाज अभि. तसंच त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे सूरज. हा सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि गोलंदाजी मार्फत आलाय तो म्हणजे वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आलाय तो म्हणजे श्लोक. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवून देतोय. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय का तो म्हणजे श्लोक. पंचांनी सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. आपल्याला अजूनही फायनलचा सामना खेळवायचा आहे. पुढील फायनलचा सामना होणार असेल तो म्हणजे जय गणेश वर्सेस जय हनुमान भाटी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला असेल तो म्हणजे आबी. त्याला सामना गोलंदाजी मार्फत असेल तो म्हणजे श्लोक. हा सुरेख पद्धतीने कटवला चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण संचित ढोरलेकर यांच्या मार्फत एकही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता करतायत तो म्हणजे श्लोक. आपल्या जर संघाला जिंकवायचं असेल तर आपल्याला मोठी फटकेबाजी करावी लागेल. अबे सूर्य कसा कटवल्या चेंडा परंतु जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन करतोय तो म्हणजे अबे. पुढील चेंडू फेकेल तो म्हणजे श्लोक.
एक सुरेख गोलंदाजी बघताय ती म्हणजे श्लोक यांच्या मार्फत. हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू, हलक्या हाताने पटवलेला चेंडू एका धाव्यासाठी, एका धाव्याने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या ती म्हणजे 2. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत परंतु 2च धावा खर्च केल्यात. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. अभि याला जखडून ठेवलं ते म्हणजे श्लोक याने. या कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो म्हणजे अभि. सुरेख पद्धतीने कटाळा चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक चोरटी धाव मात्र काही रोखण्यात यश मिळत नाहीये. ते म्हणजे अमरस्फोट ओनिया संघाला एका धावे अखेरीस संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3. 3/3 अशी धावसंख्या. अजूनही शरू स्ट्रायकर्स या संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानात. सूरज सारखा एक धडाकेबाज फलंदाज अजूनही मैदानात. बघूया कशा प्रकारे वार करतोय. पुढील चेंडू फेकेल श्लोक. हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू होता. त्रिपळ अचित करतोय तो म्हणजे सूरज याला आणि बॅक टू पॅव्हिलियन जातो तो म्हणजे सूरज. आता बघूया शरू स्ट्रायकर्स या संघाकडून सूरज याची जागा घेण्यासाठी कोण येतोय आणि आता आलाय तो म्हणजे धावसंख्या आहे ती म्हणजे 3. तिसऱ्या क्रमांकावर आलाय तो म्हणजे प्रतीक. बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे प्रतीक. खूप सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडू फेकले त्यामध्ये 3च धावा खर्च केल्या ते म्हणजे श्लोक याने आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. समोरील संघाला जखडून ठेवलंय. आपल्याला सामना जर जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल शरू स्ट्रायकर्स या संघाला. या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल तो म्हणजे श्लोक. हा मात्र अवांतर चेंडू. यष्टीरक्षक मात्र आपलं काम चोख बजावतोय. एक अवांतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 4. 1/4 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा वारंवार अवांतर चेंडूची सांगता करतात ते म्हणजे नाशिकेत वांगणकर. एक अवांतर धावेने धावसंख्येत झटकन बदल होते. धावसंख्या होते ती म्हणजे 5. 1/5 अशी धावसंख्या. काहीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल श्लोक याची. हा मात्र सुरेख पद्धतीने कटाळ चेंडू. सुरेख धावबाची संधी होती. धावबाद एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एका षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 6. 3/6 अशी धावसंख्या. आता मात्र समीकरण तयार झाले. 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. काय होतंय, काय घडेल, काय बिघडेल, काय सांगता येत नाही. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये काही निश्चित नसतं. आता मात्र गोलंदाजी मार्फत आलाय तो म्हणजे एक नन्ना मुन्ना खेळाडू, छोटा पॅकेट बडा धमाका म्हटला तर तो म्हणजे सन्मय. एक चक्री गोलंदाज ब्लॉक पद्धत चेंडू फेकतो तो म्हणजे सन्मय. मूर्ती लहान पण कीर्ती मान म्हटली जाते या गोलंदाजाची. त्यांनी सामना चालू करायचा. पहिला चेंडू फेकेल त्याला सामोरं जाईल तो म्हणजे अभि. तिसऱ्या क्रमांकासाठी ही लढत असेल. सन्मय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हा मात्र अवांतर चेंडू. सन्मय याला स्वर्ग गवसला नाही. अवांतर चेंडूने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती म्हणजे 7. आता मात्र समीकरण तयार आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. पुढील चेंडू फेकेला सन्मय. हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू. तितकंच काहीसं गच्चाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. संचित डोंडलेकर यांच्याकडून 4 धावेसाठी 4 धावेने संघाची धावसंख्या झटकन बदल होते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11. 1/11 अशी धावसंख्या. आता अभीचा बल्ला बोलायला, सूरजचा बोलला, प्रतीकचा बल्ला बोलायला लागलाय. आता प्रतीक ऑन फायर झालाय. आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू आणि 9 धावा. आपल्याला सामना जर जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. घाई केली आणि पंचांनी निर्णय घडवायचा आहे. पुढील फायनलची लढत होणार असेल ती म्हणजे जय हनुमान भाटी वर्सेस जय गणेश नवानगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी तयारीत राहायचं आहे. हा मात्र धाव बाजवतोय तो म्हणजे प्रतीक. काही घाई नसताना धाव बाजवतोय तो म्हणजे प्रतीक. आता मात्र समीकरण तयार आहे ते म्हणजे 4 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राईकला असेल तो म्हणजे एक धडाकेबाज फलंदाज अभिकडे क्षमता आहे 4 बॉलमध्ये 9 धावा काढण्याची. अभि एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. आपण 2 दिवसामध्ये बघतोय अभि याला. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय का तो म्हणजे अभि. नॉन स्ट्राईकला नवीन बॅट्समॅन आला असेल तो म्हणजे पार्थ. आता मात्र समीकरण तयार झालं ते म्हणजे 4 चेंडू आणि 9 धावा. सुरेख अशी गोलंदाजी मानता येईल. छोटा पॅकेट बडा धमाका याचे सनवय. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हटली जाते तो म्हणजे सनवय. हा मात्र सुरेख चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता करतात ते म्हणजे
आता समीकरण तयार झाले त्यामध्ये 3 चेंडू आणि 9 धावा. आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर 2 चौकार तर नक्कीच मारावे लागतील. अभि याला हा मात्र सुरेख चेंडू, हा मात्र सुरेख चेंडू. चेंडू मात्र काही समजत नाही. फलंदाज दगडून ठेवले ते म्हणजे सनवय याने सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. सनवय याची एक छोटा नन्ना मुन्ना खेळाडू लहान वयातच आपलं नाव ग्वागर तालुक्यामध्ये नव्हे तर दापोली तालुक्यामध्ये सुद्धा नेऊन ठेवले ते म्हणजे सनवय याने. बघूया पंच निर्णय काय कळवतात आपल्याला. हा मात्र निर्धाव चेंडू कळवतात ते म्हणजे पंच सिद्धार्थ वणकर. आता मात्र समीकरण तयार झालं ते म्हणजे 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. काय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय तो म्हणजे सनवय. 2 चेंडू आणि 9 धावा. आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर 2 चेंडूवरती 2 चौकार मारावेच लागतील. सामना जर टाय झाला तर ही सुपर ओव्हर असेल. हे दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. सामना जर टाय झाला तर ही सुपर ओव्हर खेळली जाईल. तिसऱ्या नंबर साठी असलेली ही लढत. हा मात्र सुरेख चेंडू, ब्लॉक पद्धत चेंडू. यष्टीरक्षकाला मात्र चेंडू समजत नाही. जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावेने संघ धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती म्हणजे 12. 1-12 अशी धावसंख्या. आता मात्र सामना काहीसा जय हनुमान नाही अमर स्पोर्ट या संघाकडे झुकलेला दिसतोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. या छोट्या पॅकेटचे शेवटचा चेंडू उभे केला तो म्हणजे एका चेंडूवरती 9 धावा 8 धावा प्राप्त कराव्या लागतील. तर म्हणजे अभि याला हा मात्र सुरेख कटा चेंडू परंतु जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि तृतीय क्रमांकाचा विजेता ठरलाय तो म्हणजे शारू स्ट्रायकर्स. अमर स्पोर्ट माफ करा. आता होणारा फायनलची लढत असेल ती म्हणजे जय हनुमान भाटी वर्सेस जय गणेश नवानगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी